हे भय नाही त्रैलोक्य. थोडासा 1% करून द्या. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती विलोकित येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. वसुदेव सुतं देवकं सच्चान्दनमर्दनं देवकी परमानन्दं. कृष्णो वन्दे जगद्गुरु मनोजवं मारुततुल्यवेगं. जिथेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजीवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं. गावी केला वास त्यांची नसावी उदास. काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्ताशी आपुल्या. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐशे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पाया हरी मस्तक हे पायावरी. या वार करे संतांच्या. 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 हे मस्तक हे पायावरी. हे मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या. या वार करी संतांच्या. मस्तक हे पायावरी. हरी मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या. या वार करी मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या. आम्हा हरेच्या दास काही भय नाही त्रैलोक्य. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान संत देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्र भूषण वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वेदाचा अर्थ अनुकूल समर्थ माझ्या वारकऱ्यांचा परमार्थ जगताचे गुरु जगद्गुरु तो खूप बाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून चिरावत भूतलावरती जन्माला आल्यानंतर आम्ही भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झालो. आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झाल्यानंतर नेमका आमच्या जीवनामध्ये काय बदल झाला किंवा आम्हाला त्याचा काय फायदा झाला याचे यथार्थ वर्णन करणारा गोड अभंगात सेवे करत आहे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. सर्वांनी टाळी वाजवा तोपर्यंत भजन करा. हा हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हा विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. वामन भाऊ महाराज की जय. भगवान बाबा की जय. आम्हा हरेच्या दास काही भय नाही त्रैलोक्य. देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. येतामध्ये थावकास
कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. श्री क्षेत्र लोणी, बरोबर आहे ना? श्री क्षेत्र लोणी, तालुका शिरूर, जिल्हा बीड. आणि या श्री क्षेत्र बोलू नका, श्री क्षेत्र लोणी गावामध्ये फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. खऱ्या अर्थानं ज्यांनी हा कार्यक्रम आरंभ केला ते हरिभक्तपरायण परमपूजनीय गुरुवर्य वैकुंठवासी खंडोजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम चालू आहे. त्याचबरोबर या सप्ताहाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि त्याचबरोबर प्रातस्मरणीय वैकुंठवासी आपल्या सर्वांचं हृदयस्थान म्हणून आपण ज्यांची सेवा करतो, वैराग्यमूर्ती संत वामन भाऊंच्या कृपा आशीर्वादाने सप्ताह चालू आहे. वा वा. एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह पार पडायचं म्हणजे महाराज कोणाची तरी कृपा लागते, कोणाच तरी आशीर्वाद लागतो. कृपा आपल्याला लाभली वैराग्यमूर्ती संत वामन भाऊंची. आणि सध्या या कलियुगामध्ये जे आशीर्वाद तुम्हा आम्हाला देत आहेत महाराज, ज्यांचा आशीर्वाद तुम्हा आम्हाला लाभत आहे, परमपूजनीय गुरुवर्य आपल्या प्रत्येकाचं हृदयस्थान असणारे आपल्या गडाचे मठाधिपती महंत विठ्ठलजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे. आणि मी कायम कीर्तनामध्ये सांगत असतो, लोणीकर कोणतंही कार्य करा पण एकट्याचं काम नाही. नवी हा एकल्याचा खेळ, मनोवनी मेळ जमविला किंवा मिळविला. एकटा औदुंबर महाराज तुमच्या समोर उभा राहिला, महिला मंडळ तर कीर्तन होईन काय? खरं सांगा बरं इमानदारीने. एकटाच औदुंबर महाराज उभा राहिला, कीर्तन होईन काय? त्याला साथीदार तसे पाहिजेत गड्या. साथीदाराचा काय नाद करायचा आहे महाराज? एकाहुनी बळी रे. वडाचडीवरच आहेत महाराज. जे मृदंगाचे थाप ज्यांचे तुम्ही 3 दिवसापासून 8 दिवस ऐकणार आहेत, ते परमपूजनीय गुरु महंत विठ्ठल बाबांच्याच छायेखाली वाढत आहे. आमचे हरिभक्तपरायण माझे जीवलग मित्र, माझ्यावरती एक नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे महेश आप्पा. एकदा महेश आप्पासाठी जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही. वा वा. मी पणा नाही, ग नाही. आणि खरं सांगू का, जो गडाची सेवा करतोय आणि गडाचं अन्न ज्याच्या पोटामध्ये जातंय ना महाराज, त्याला जीवनामध्ये कसल्याच प्रकारचा ग आणि कसल्याच प्रकारचा अभिमान येत नाही. पण सेवा गडाची पाहिजे बरं का, इतरत्र नाही. ज्यांनी गडाचं अन्न खाल्लंय ना महाराज, त्याला परमार्थ करत असताना, परमार्थाची जोपासना उपासना करत असताना, गडाची सेवा करत असताना, वारकरी संप्रदायाची जोपासना करत असताना मी पणा अभिमान जीवनभर त्याला शिवणारच नाही. ही ताकद माझी वैराग्यमूर्ती संत वामन भाऊंची महाराज. सोपं नाही महाराज. त्याचबरोबर ज्यांनी अशी बी जाहिरात कधी कधी देत जातो मी बसले बसले, काय अडचण नाही. फार गोड सिस्टीम आहे. आणि ज्यांनी खरंच पहिली चाल कार्यक्रमाची सुरुवात केली, हरिभक्तपरायण गोड गायनाचार्य महाराज आमचे हरिभक्तपरायण माझ्यावरती नितांत प्रेम करणारे अभिमन्यू बाबा ना, अभिमान महाराज. वा वा. अभिमान महाराज त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचबरोबर आपल्या गावातले रत्न हरिभक्तपरायण गिरी बाबा आहे. त्याचबरोबर आमचे छोटे बंधू माऊली महाराज आहेत हरिभक्तपरायण. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ लोणीकर सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आलेले सर्व पुरुष वर्ग आहे, माता माऊली आहे. सुरुवातीलाच वाक्य सांगतो गड्या, माता माऊलीला आधीच आरक्षण जास्त आहे. आणि त्याच्यात परत महाराज निम्मा मंडप माता माऊल्यांनी भरीलाय गड्या. एकदा माता माऊल्यांना तुमच्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवा एकदा. वा वा वा. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हालाही थोडेच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराज टावर खालीच रेंज राहिली नाही. आता बघा कसला गोठाळा झालाय. महेश आप्पा ज्यांच्या आदिशाने इथे येण्याचा योग आला, जे माझ्यावरती एक नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, गडाच्या नारळी सप्ताहामध्ये ज्यांची गाठ पडली ते म्हणले महाराज तुम्हाला एक सेवा आमच्या गावामध्ये करावं लागते. हरिभक्तपरायण माझ्यावरती एक नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे वैभव दादा. आणि सरपंच सगळेच म्हणतात बरं, त्यांना लय मोकळ्या मनाचा माणूस आहे महाराज. आल्या घरून निघाल्यापासून सकाळपासून इतके फोन त्या वैभव दादाचे, महाराज लवकर निघा बरं का, उशीर करू नका, माझ्या गावातला सप्ताह तुम्हाला लवकर यावा लागेल, लय भव्य दिव्य स्वरूपामध्ये सप्ताह. इतके फोन केले महाराज. पण इथून मागचा इतिहासच असा आहे, महाराज येऊस तर लय फोन येतो. महाराज तुम्ही कुठे शिकाले का, वशी येणार, खाणार काय, येणार काय, तुम्ही गरम काय लागणार आहे का, गार काय, सगळं विचारणार महाराज. पण जाताना महाराष्ट्र खाली गेलाय का होड्यात जाऊन पडलाय, काय घेणं
नाही नाही दोन्ही कर तसं करणार नाही बरं. लई प्रेमाचं गाव आहे महाराज. वैभव दादांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्यांना सहकार्य करणारे सप्ताह कमिटीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायाची जोपासना करणारे कीर्तनकार प्रवचनकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झालो आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झाल्यानंतर आम्हाला तिन्ही लोकांमध्ये कसल्याच प्रकारची भीती राहिली नाही. 3 लोक कोणती? लोणी गावची लोक, मानूरचे गावन, कर्जची लोक का? नव 3 लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. 3 लोकांमध्ये कसल्याच प्रकारची भीती राहत नाही. महाराज एकदा कदा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास झालो ना महाराज, 3 लोकांमध्ये भीती राहत नाही. त्याचं कारण जर काय असेल, देव उभा मागे पुढे. तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो. मागे पुढे उभा राही संभाळीत आली या आघातन्या किंवा हा केसरीशी उडी घालून या स्तंभ फोडी. महाराज जगाचा मालक त्या भक्ताच्या पाठीमागे उभा राहतो. महाराज देव उभा मागे पुढे आणि त्या भक्तावरती कसल्या प्रकारचं संकट आलं तरी महाराज ते संकट निवारण करण्याचं काम माझा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा करतो. देव उभा मागे पुढे ओगवे कोडे संकट. एक ग्रस्त जगद्गुरु तुकोबरायांकडे गेला, म्हटलं महाराज सगळं मान्य झालं, पण आम्ही संसारिक माणसे, पण आमच्या संसारिक माणसाची इच्छा जर असेल की देवानं आमच्या रूपामध्ये आम्हाला दर्शन द्यावा, अशी जर इच्छा व्यक्त केली तर जगाचा मालक आम्हाला दर्शन देईन का? महेशप्पा जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, जशी तुमच्यावरती अडचण येईल, जसा प्रसंग तुमच्यावरती येईल तसा जगाचा मालक रूप धारण केल. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. दुसरा ग्रस्त जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढे आला, म्हटलं महाराज सगळं मान्य झालं, आम्ही जगाच्या मालकाचं दास्यत्व करू, तो जगाचा मालक आमच्या पाठीमागे उभं राहील, संकट निवारण करेल, आम्हाला जशी इच्छा असेल तसं तो आम्हाला दर्शन देईल, संकट निवारण, सगळं मान्य झालं महाराज. पण आम्ही संसारिक माणसं हो, आम्ही संसारिक माणसं असताना आम्हाला जर हसून खेळून समाधानानं जर संसार करायचा असेल, समाधानानं जीवन जगायचं असेल तर काय करावं लागेल? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून उद्गार निघाले, तुम्हाला जर हसून खेळून आनंदानं संसार करायचा असेल तर तुम्हाला मुखानं विठ्ठलाचं नामस्मरण करावं लागेल. तू का म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. त्याचं कारण देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. हा झाला सरळ सरळ भावार्थ. लोणीकर आता कीर्तन सोडा काय अडचण नाही. आता ह्या झाल्या थोडक्यात बातम्या. आता हिथून पुढे ठळक बातम्या. विठ्ठल परमार्थ करत असताना महाराज वारकरी संप्रदायाची जोपासना करत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातील वाक्य, आम्हा हरीच्या दासा. दास झालं पाहिजे महाराज जीवन जगत असताना, पण कोणाचा हो? अशा माणसाचा दास व्हायचा महाराज जीवनामध्ये. अशा माणसाचं दास्यत्व पत्करायचं, अशा माणसाचं चरण स्पर्श करायचं की परत जीवनामध्ये कोणाच्या पुढे वाकण्याची झोकण्याची गरज नाही पडली पाहिजे. त्याला मनाचं दास्यत्व. दास्यत्व निकट हनुमंत पै गेले म्हणून देखील रामचरण. महाराज तुम्ही आम्ही ज्यांचं दास्यत्व केलं ते काय सामान्य संत नाहीत, वैराग्य मूर्ती महाराज. संत वामन भाऊंचं दास्यत्व तुम्ही आम्ही केले महाराज. आणि वामन भाऊंचा स्वभाव म्हणजे महाराज असा कडक होता, कडक. त्या काळामध्ये वामन भाऊंना लोक घाबरत होते, याच्यामध्ये नवल नाही महाराज. आता सुद्धा तागायत या परिसरातलेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातली सदस्य, महाराष्ट्रातली माणसं अजून सुद्धा भाऊंना घाबरत आहेत. ही ताकद माझ्या भाऊंची. बरं वैराग्य मूर्ती म्हणतात महाराज, वैराग्य. वामन भाऊ एकदा कार्यक्रमावर येत असताना पिंपळनेरला अण्णाबुवांच्या घरी थांबली. अण्णाबुवांच्या घरी थांबले असताना महाराज थंडीचे दिवस, गारट्याचे दिवस, अण्णाबुवांनी भाऊंना विचारलं, भाऊ वैराग्य म्हणजे काय हो नेमकं? हे वैराग्य, वैराग्य ज्याला म्हणतात नेमकं काय हो हे वैराग्य? महाराज भाऊ होते ते शेकत असताना शेकोटी पेटवली होती महाराज, लाल बुंद दिसतो त्या शेकोटीमध्ये पडला होता. आणि अण्णाभाऊंनी विचारलं नेमकं हे वैराग्य म्हणजे काय? महाराज माझ्या वैराग्य मूर्ती वामन भाऊंनी काय केलं माहिती का महाराज? असा हातामध्ये सगळा विस्तव घेतला आणि सांगितलं, बुवा ह्याला वैराग्य म्हणतात. म्हणजे महाराज माझ्या वामन भाऊंची ताकद एवढी होती
की अग्नीला सुद्धा महाराज स्पर्श केला तरी अग्नीचा स्पर्श करण्याची ताकद भाऊंना नव्हती महाराज, ही ताकद माझ्या भाऊंची होती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भाऊंची सेवा करताय ना, तुम्हाला जाता जाता सांगून जाईन मोकळ्या मनाने लोणीकर, भाऊंची सेवा करत असताना, गडाची सेवा करत असताना निष्काम पद्धतीने सेवा करा. अंतकरणामध्ये कसली कामना वासना ठेवू नका, अजिबात नाही महाराज. निष्काम पद्धतीने सेवा करा. आणि ऐकून जा आजच्या कीर्तनातून महाराज, गडाची सेवा करत असताना तुम्ही निष्काम पद्धतीने अंतकरणामध्ये कसल्याही कामना वासना न ठेवता जर तुम्ही सेवा करत असाल तर महाराज त्या सेवेचा मेवा माझे भाऊ एक दिवस तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त निष्काम पद्धतीने सेवा करा. तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम. जय श्रीराम. हीच देवा उत्तम, हीच देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम, हीच देवा उत्तम, हीच देवा उत्तम, हीच देवा. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. लयच मार्मिक प्रमाण दिले गड्या. आणि मी कायम कीर्तनामध्ये सांगत असतो, प्रामाणिक गडी पाहिजे वारकरी संप्रदायाने प्रमाण द्यायला सुद्धा. नाही तर प्रमाण देतात ना काय काय. परवा दिवशी एक जणांनी कालच्या कीर्तनात दिलं होतं, वाकून टाक सडा गरा दे. हे प्रमाण खरंच बसतं का महाराज? संप्रदायाची सेवा करण्याकरता महाराज रात्रीचा दिवस करावा लागतो, दिवसाची रात्र करावं लागतं, त्याच्यामध्ये आपल्याला वाहून घ्यावं लागतं महाराज. तेव्हा कुठेतरी माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबरा भाऊ कृपा करतात आणि तेव्हा हे सूर निघत असतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. गडाची सेवा करा म्हणतं, विठ्ठल बाबांची सेवा करा महाराज. पण सेवा करत असताना निष्काम पद्धतीने सेवा करा. अंतकरणामध्ये कसले वासना कामना ठेवू नका महाराज. आणि जर तुम्ही निष्काम पद्धतीने सेवा जर करत असाल तर भाऊ तुम्हाला त्या सेवेचं फळ देणार. पण अंतकरणामध्ये तुम्ही काहीतरी कामना वासना जर ठेवून सेवा केली ना महाराज, मग सेवा नाही मेवा नाही, मग काहीच नाही, मरा मग. निष्काम पद्धतीने सेवा करा. निष्काम पद्धतीने सेवा केल्याचा किती फायदा ऐकून जावा. रामायणामध्ये 2 व्यक्ती होऊन गेल्या. पहिली व्यक्ती महाराज बिभीषण आणि दुसरी व्यक्ती सुग्रीव. ऐका बरं सुज्ञ मंडळी, बिभीषणाने सेवा केली, सुग्रीवाने सेवा केली. पण बिभीषणाने सेवा केली कशा करता बोला, भजनी मंडळ पटापटा बोला. बिभीषणाने सेवा केली लंका मिळण्याकरता, वा. आणि सुग्रीवाने सेवा केली ती किष्किंधा राज्य मिळण्याकरता, वा. लय सुज्ञ माणसाकडे आज लय योग आलाय मोठा. बिभीषणाने सेवा केली लंका मिळण्याकरता, सुग्रीवाने सेवा केली किष्किंधा राज्य मिळण्याकरता. पण माऊली महाराज घोटाळा असा झाला, घोटाळाच असा झाला वा. सिस्टीम वाले बरोबर टायमिंगला सिटी हाणतात गड्या. बिभीषणाने सेवा केली, लक्ष द्या, बिभीषणाने सेवा केली लंका मिळण्याकरता, सुग्रीवाने सेवा केली किष्किंधा राज्य मिळण्याकरता. माझ्या जगाच्या मालकानं प्रभुरामचंद्रांनी महाराज बिभीषणाला लंका देऊन टाकली, सुग्रीवाला किष्किंधा राज्य देऊन टाकलं. पण घोटाळा असा झाला, अंतकरणामध्ये काहीतरी कामना वासना ठेवून सेवेचा तोटा असा झाला. या जगामध्ये या कलियुगामध्ये बिभीषण की जय आणि सुग्रीव की जय असा म्हणणारा एखादा वारकरी तुम्हाला भेटला का आतापर्यंत? अय महिला मंडळ, पुरुष वर्ग भेटला का आतापर्यंत? बिभीषण की जय सुग्रीव की जय म्हणतो कोण? कोणीच म्हणणार नाही का? अंतकरणामध्ये काहीतरी कामना वासना ठेवून सेवा केली. पण माझ्या हनुमंतरायनं महाराज निष्काम पद्धतीने प्रभू रामचंद्रांची सेवा केली. आणि प्रभू रामचंद्रांची निष्काम पद्धतीने सेवा केल्याचा फायदा असा झाला महाराज, की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही जिथं माझ्या हनुमंतरायचं मंदिर नाही. विठ्ठल विठ्ठल निष्काम पद्धतीने सेवा केल्याचा फायदा आहे हो. पण लोकांना सेवाच करायला नको, नुसता मेवा पाहिजे. कस काय शक्य? विद्यार्थी 365 दिवस शाळेमध्ये जातो. बरं ऐका, नुसता विद्यार्थी शाळेमध्ये गेला मग त्याला 2 तासच पेपर लिहिता येतो का? येतो का लिहिता? महिला मंडळ तुमचं काय म्हणणं? नाही लिहिता येत महाराज. 365 दिवस शाळेमध्ये जाऊन सर काय सांगतात, मॅडम काय सांगतात, अभ्यास कसा केला पाहिजे, रोज कसं शाळेमध्ये आलं पाहिजे, नियमावली महाराज. अभ्यास केला 365 दिवस शाळेमध्ये जाऊन कुठंतरी 2 तासाचा पेपर बळच लिहिता येतो बुवा. 365 दिवस शाळेत गेल्यावर महाराज इथं शाळेतच जायला न ग, आणि मला पेपर लिहिता आला पाहिजे. आता हे पकवाज वाजत आमचे महेश आप्पा पकवाज वाजत. प्रत्येक माता मुलीला बसल्या बसल्या वाटत असेल महेश आप्पा सारखा माझ्या बी पोरांनी पकवाज वाजवा कीर्तनामध्ये, असे कीर्तनामध्ये गायन करा. वाटतं का नाही बसल्या बसल्या? माझ्या सुद्धा मुलाने असं केलं पाहिजे. पण खरं सांगू का, आपली रात्री इच्छा एक आणि ती होतं एक. घोटाळा असं होतो महाराज, आपल्या आई वडिलाची लई इच्छा, माझ्या मुलानं मंत्री व्हावा,
पण महाराज ती होतय वाजंत्री, कशाचं मंत्री आणि कशाचं काय, लय अवघड आहे महाराज. आणि सेवाच करावं लागेल त्याला. जगाच्या मालकाचं दास्यत्व केलं, गडाची सेवा केली महाराज, तर जगाचा मालक तुमच्या घरी काम केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद दास्यत्व, म्हणून दास्यत्व निकट हनुमंत पै केले, मनोनी देखले रामचरण. काय ताकद होती माझ्या हनुमंतरायांची, ऐकून जा. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय महाराज, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय ताबा होता माझ्या हनुमंतरायांचा. निष्काम पद्धतीची सेवा होती. म्हणून एक गृहस्थ माझे जगद्गुरु तुकोबाराकडे गेला, म्हटलं महाराज सगळं मान्य झालं, मी अंतकरणामध्ये कामना वासना न ठेवता सेवा करू. अंतकरणामध्ये कामना वासना न ठेवता सेवा केल्यानंतर नेमका आमचा फायदा काय होईल. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, तुम्ही जगाच्या मालकाचे दास्यत्व करा, फक्त निष्काम पद्धतीनं दास्यत्व करा. दास्यत्व केल्याचा फायदा असा होईल की 3 लोकांमध्ये तुम्हाला भीती राहणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरीच्या दास काही, हरीच्या दास काही, हरीच्या दास काही, हरीच्या दास काही, दास काही, हरीच्या दास काही, हरीच्या दास काही, हरीच्या दास काही. भय नाही तीही भय नाही तीही लोका, हे बाबू मागे पुढे, हे बाबू मागे पुढे. भय नाही ते लोके, भय नाही ते लोके, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोक. आम्ही त्या जगाच्या मालकाचं दास्यत्व पत्कारलं, आणि जगाच्या मालकाचं दास्यत्व पत्कारल्यामुळे घोटाळा असा झाला, सेवा केल्याचा फायदा असा झाला की आम्हाला 3 लोकांमध्ये कसल्याच प्रकारची भीती राहिली नाही. ऐकून सगळ्या, सगळ्यात जास्त भीती माणसाला कशाची वाटते हो? बोला बरं का ना, ते मी लय हाणू घेईन तुमच्या समोर आता, असं मोकळ्या मनाने बोलायचं बरं कीर्तनामध्ये तुम्ही. सगळ्यात जास्त माणसाला जीवन जगत असताना भीती कशाची वाटते? वा, मरणाची. मरणाची भीती वाटते. पण खरं सांग का महाराज, कोणाला मरा वाटतो? ह्या जगामध्ये एक बी माणूस असा नाही की मला मरा वाटतं म्हणतो. 90 वर्षाचं म्हातार होऊन त्या 90 वर्षाचं म्हाताऱ्याने फक्त एखाद्या बारक्या पोराने म्हणून द्या, म्हाताऱ्या बस केला कवर जग तू मरकी आता, ते म्हणतो गप आताशी 90 चालून तू मर म्हणतो मला. नाही नाही महाराज, कोणालाच मरा वाटत नाही. पण खरं सांग का, आयेगा सो जायेगा, राजा रंग फकीर जो आलाय ना महाराज त्याला जावं लागणार. देव एकाचे धन कुबेरा, जय श्रीराम. देव एकाचे धन कुबेरा, बेचा आवाज धन कुबेराचे, पकवाजाचा बेस वाढवा, बेस. धन कुबेराचे, देव एकाचे धन कुबेराचे, जय श्रीराम. एकाचे धन कुबेराचे, वा वा. हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता. हे चाल. हे हो. हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी बस. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. येणं बीजांच्या हातामध्ये नाही, जाणं बीजांच्या हातामध्ये नाही, त्याला म्हणायचं माणूस. बघा बरं का, येणं ज्यांच्या हातामध्ये नाही, जाणं ज्याच्या हातामध्ये नाही, त्याला म्हणायचं मनुष्य. आणि येणं बी ज्यांच्या हातामध्ये, जाणं बी ज्यांच्या हातामध्ये, त्यांना म्हणायचं संत. हा फरक आहे आपल्यामध्ये संतांमध्ये. ऐकून जा.
संत जरी आपल्यासारखे बोलत असले, आपल्यासारखे बसत आपल्यासारखे दिसत असले तरी महाराज ते आपल्यासारखे नसतात महाराज. त्यांच्या अंतःकरणामध्ये आणि आपल्या अंतःकरणामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. संतनवती जगा मानसाचा सारिके हे संतनवती जगा मानसाचा सारिके हॅलो संतनवती जगा मानसाचा सारिके संतनवती जगा मानसाचा सारिके समुद्र नदी नव्हे पैगा नदी नव्हे पैगा सन्मनु नये लिंगा संतनवती जगा मानसाच्या सारिके संतनवती जगा मानसाचा सारिके हे संतनवती जगा मानसाचा सारिके संतनवती जगा मानसाचा सारिके आज दोघं बी जरी सेम दिसत असले ना महाराज, संतनवती जगा माणसाच्या सारिखे संतनवती जगा माणसाच्या सारिखे समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा. संत जरी आपल्यासारखे दिसत असले महाराज, आपल्यासारखे बोलत असले, आपल्यासारखे बसत असले, आपल्यासारखे दिसत असले महाराज, ते आपल्यासारखे नसतात. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. ऐका गड्या, संतांमध्ये आणि आपल्यामध्ये नेमका फरक काय ऐका. संतांच्या अंतःकरणामध्ये तळमळे कळवळा येतो, हिताचा कळवळा पडती हाती मनोनी काळा किंवा बडते हे जन न देखे डोळा येतो कळवळा म्हणून या महाराज किंवा शोधून आले संत हिता हित जगाचे जगाचं उपकारासाठी उपकारासाठी हे उपकारासाठी हा येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी हा येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले गर जावे खुंटी आले गर जावे खुंटी येथे उपकारासाठी हा येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले गर घर जाय खुंटी आले गर जावे खुंटी येथे उपकारासाठी हा येथे उपकारासाठी हे अवतार कुमार दया कारण उदरया जन जय हो उदरया जन जड जीवा अवतार कुमार दया कारण उधराया जन उधराया असं पकवजन अशी प्रमाण टाकल्यावर पाठ 4 पर्यंत बंद करायचं नाही मी. तुम्हाला काय झालं टाळ्या वाजवायला? महिला मंडळ बनेलवाला झाला महिष आप्पाचा पकवज वाजू वाजू. हे गायक वाद उपर बिंबी तेटापासून आरडत्या. तुम्ही बसल्या बसल्या टाळ्या वाजवत नाही. तुम्हाला खरं सांग का कीर्तनामध्ये टाळी का वाजवायची तुम्हाला सांगूनच जातो. आता आला योगयुक्त. ज्याला वाटतं ना काळानं आमची टाळ टाळ करावी तर त्यांनी कीर्तनात टाळी वाजवावी. हा, आणि ज्याला वाटत नाही ना टाळ टाळ केली तरी नाही केली तरी काय फरक पडत नाही. काळ वय उसला येऊन बसतोय का नाही बघ फक्त कीर्तन सुटून ती कीर्तनात नको र बाबा लय लांबून आलोय मी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी महाराज. उपकार करण्यासाठी तुमचा आमचा उद्धार करण्याचा. संतांनी आपण दिसासारखेच पण अंतःकरणामध्ये तळमळे वेगळी. संतांच्या अंतःकरणामध्ये तळमळे जगाचं हित व्हावं अंतःकरणामध्ये तळमळे. पण लोणीकर इमानदारानं उत्तर द्याकडा शेजाऱ्याचं चांगलं व्हावं या अंतःकरणामध्ये तळमळ आहे का आपल्या? बोला बरं का तुम्हाला शेजारणीची शपथ आहे. खरंच वाटतं का दुसऱ्याचा 4 मजली बंगला झाला पाहिजे? वाटतं का? नाही वाटत ना? नाही अहो नाही आपल्या अंतःकरणामध्ये तळमळ महाराज. एखाद्यानं चुकून 4 चाकी गाडी घ्यावा महाराज. वैभवांना एखाद्याने जर गाडी घेतली ना लोक हसत सुद्धा नाहीत. काय लोकाला झालं काय कळत नाही बा. एक जण म्हणला अरे 50 लाखाची गाडी आणली र म्हणला त्यांनी फर्निचर. काय नाव तिचं? फर्निचरच ना का फर्निचर? फॉर्च्युनर गाडी घेतली म्हणला 50 लाखाची त्यांनी.
म्हणला फॉर्च्युनर गाडी घेतली 50 लाखाची घेतली असेल म्हणला. अरे तिला आवरेज कमी रे म्हणला, काय उपयोग घेऊन तुला काय करायचं, तिला आवरेज असून नसू आपला तो डिझेल टाकली आणि आपला तो हवी निपडून तुला काय करायचंय. दुसरा म्हणला अरे पण आवरेज कमी असू दे रे म्हणला, ब्लॅक घोडा घेतला म्हणला त्यांनी, ब्लॅक घोडा 55 लाखाचा आहे म्हणला. दुसरा म्हणला गप्र घेतला असं म्हणला, हप्त्यावर घेतला असं. मी म्हणतो हप्त्यावर असू नाही तर सप्त्यावर असू पण घेतलाय ना, त्याचं प्रारब्ध चांगले. तो तुमच्या घरी पेढा घेऊन आला ना, 2 शब्द तुम्हाला गोड बोला काय अडचण आहे. माणूस 2 शब्द गोड बोलणार नाही मारा, पेढा हातामध्ये तोपर्यंत 2 शब्द गोड बोला. त्याला फक्त 2 शब्द, मला काय दादा काय वा काय गाडी घेतली दादा, अख्ख्या गावाची नजर तुमच्यावरती लागली, वा अशी गाडी अख्ख्या तालुक्यात ना. 2 शब्द बोला ना. म्हण आहे आपल्याकडे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी, पण आता टाळी नाही, ज्याची खावी पोळी त्याच्याच वाजवावी कानठाळी. लोक मागं सरकत नाही दादा, लोकाला काय घेणं नाही. पण सांग का तुम्हाला, जीवन जगत असताना परमार्थ करत असताना तुमच्यासाठी एक वाक्य सांगून जाईन. तुम्हाला वाटतं संसाराचं चांगलं व्हावं, मला वाटतं माझ्या संसाराचं चांगलं व्हावं, प्रत्येकाला वाटतं संसाराची बरोबर ठेवा. पण लोणीकर ऐकून जागड्या, भव्य दिव्य स्वरूपामध्ये एवढा सुंदर असा सप्ताह करताय तुम्ही. प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाचं संसाराची चांगलं व्हावं, संसाराची भरभराट ठेवा. पण ऐकून जा माझ्या कीर्तनातले एक वाक्य, स्वतःच्या संसाराची भरभराट ठेवा असं वाटत असेल ना, तर दुसऱ्याच्या संसाराची झालेली भरभराट तुम्हाला बघता आली पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याच्या संसारातली झालेली भरभराटी बघता येत नाही तोपर्यंत तुमची भरभराटी होत. आणि एकदा का तुम्हाला दुसऱ्याच्या संसारामध्ये झालेली भरभराटी बघता आली का तुमच्या संसाराची भरभराटी झाली. पण महाराज वाटतं ना, फक्त अंतकरणामध्ये तुम्ही जळू नका. जळणारी माणसं अशीत महाराज, नावं ठेवणारे जळणारी माणसं. मी तर म्हणतो सोबतच घेऊन हिंडलं पाहिजे गाडीतच. ते सांगतं तरी चुकतोय बाबा तू इथं चुकतोय जरा ये सांगतं महाराज ती. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी नको, गाडीतच घेऊन हिंडू आपण त्याला महाराज, त्याशिवाय आपल्यात फरक व्हायचा नाही. आणि दुसऱ्या वाक्याचा सुरुवातीला सांगतो महाराज, वारकरी संप्रदायाची जोपासना करत असताना, उपासना करत असताना, गडाची सेवा करत असताना, गडाची वारी करत असताना, ऐकून जा गड्या, संत वैराग्य मूर्ती वामन भाऊंची सेवा करत असताना, गडाची सेवा करत असताना, वारकरी संप्रदाय जोपासना उपासना करत असताना पक्वाजाला 2 चक्रधार कमी आले तरी चालतील. महिषाप्पा पक्वाजाला 2 चक्रधार कमी आले तरी चालतील. गायकाला ना एक झपताल नाही ना म्हणता आला स्वरात तरी चालेल. ह्याच्या पुढचं ऐकून जाऊ. कीर्तनकाराला 3च अभंगावरती कीर्तन होऊन द्या, पण ती जरी नाही ना आलं तरी चालेल. पण वारकरी संप्रदायाची जोपासना करत असताना, उपासना करत असताना, गडाची सेवा करत असताना त्या वारकऱ्याने स्वतःचं आचरण चांगलं ठेवणं पाहिजे. चांगलं आचरण ठेवणाऱ्याचा परमार्थ आहे. आचरण चांगलं असेल तर परमार्थात किंमत आहे ना. आता कोण खातं तुम्हाला, चांगली चांगली गडी घरी बसून डायऱ्या खाली त्यांची. त्याच्यामुळं फक्त आचरणामुळं, मी माझ्या भागातलं सांगतोय, तुमच्या भागात लावून घेऊ नका. आमच्या इकडचं सांगतोय, चांगल्या चांगल्याचं खत झालं महाराज. आणि परमार्थ करत असताना ती प कायम टाकून द्यायची महाराज. 3 प ध्यानात ठेवायचे वारकरी संप्रदाय जोपासना करत असताना. पहिला प परनिंदा ध्यानात ठेवा. जीवन जगत असताना माई शपथला बड बोलत नाही, परनिंदा कधी करायची नाही, दुसऱ्याला कधी नावं ठेवायची नाही. आणि जर तुम्ही दुसऱ्याला नावं ठेवण्यामध्ये दिवस घालवत असताना, पहाराव गप्पा मारत असताना, तर त्यानं केलेलं पाप तर त्याला भोगावंच लागेल, पण तुम्ही नाही केलेलं पाप सुद्धा तुम्हाला भोगावं लागेल. इतकं वाईट आहे. निंदाच करायची नाही महाराज अजिबात. दुसरा मुद्दा, दुसरा प परश्री. माझ्या वामन भाऊंची शिकवण आहे महाराज. वामन भाऊंनी दिसणाऱ्या प्रत्येक माता माऊलीला आपली आई मानली आणि आपण त्यांच्या कुळामध्ये जन्माला आलो महाराज, त्यांच्या गडाची सेवा करतो महाराज. दुसऱ्याच्या आईला, दुसऱ्याच्या बहिणीला सुद्धा आपली बहीण मानता आली पाहिजे तर परमार्थ आहे. हो बस, एवढं जरी कीर्तनातून घेऊन गेले ना बस. आणि तिसरा प परद्रव्य. दुसऱ्याच्या नशिबातला 1 रुपया सुद्धा आपल्या नशिबात घ्यायचा नाही बरं का. संयोजक आयोजक ऐकून जा, चुकून विषाचा थेंब एखादा पोटामध्ये गेला तर जमतो काय? महिला मंडळ, किंग कोब्रा नावाचा साप आहे आणि चुकून त्या किंग कोब्रा नावाच्या सापाचा 1 थेंब विषाचा पोटामध्ये गेला तर पचत नाही पचत महाराज. याच्या पुढचं वाक्य सांगतो, दुसऱ्याच्या नशिबातला रुपया तुमच्या नशिबामध्ये पचलच कसा. अजिबात तुम्ही परद्रव्य घेऊ नका, दुसऱ्याचा तळतळाट घेऊ नका. आणि सुरुवातीलाच वाक्य सांगतो, जुनी लोक उग म्हणत नव्हती, खिशामध्ये लाखोचा खळखळाट असावं पण त्याच्या मागे कोणाचा तळतळाट नसावं. तळतळाट लय वाईट आहे गड्या. सांगू तुम्हाला,
आमच्या भागामध्ये एक प्रकार आहे बघा, ती बाणकुर्णी प्रकार. बाणकुर्णी संघटनेचे अध्यक्ष तुमच्याकडे आहेत का? नाही नाही नाही, इकडं नाही व. आपण गडाची सेवा करणारी माणसं येतो. आमच्या भागातलं सांगतो, बांध करणारे गडी असं आहेत महाराज, नाना महाराज. करून करून किती करतात तुम्हाला माहितीये का? आय लोणीकर झोपले काय? किती करता करून करून? ईदभर. समजा त्याच्या आजोबाने त्याच्या पंजोबाने बी तेच धंदा केला असला तर 2 ईद समजा तो बी तेच करतोय. एक वापा कोरिंगडे मोकळ्या मनाने. ह्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. महाराज त्याच्या आजोबांनी तीच केलं, त्याच्या पंजोबांनी तीच केलं, त्याच्या बापांनी तीच केलं, ह्यो बी तीच करतोय ना. तर जमिनीमध्ये मी म्हणतो 3 वाप वाढते ना. चौथा वाप नाही वाढायचा, 3 वाप वाढते. पण ह्याच्या पुढचं सांगू, महिला मंडळ पुरुष वर्ग उत्तर द्या मला. 3 वाप तुमच्या जमिनीतलं वाढत्यान का 7 बाऱ्या वाढत्यान? जमिनीतलं 7 बाऱ्या नाही वाढणारच नाही महाराज. ह्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला. तर 3 वाप जमिनीमध्ये वाढल्यानंतर तुम्हाला अर्धी गोणी, 1 गोणी गव्हाची, ज्वारीची, बाजराची, उडदाची, कणसाची जास्त होईल. तुम्हाला 1 गोणी होईल, 2 गोणी होतील. तुम्हाला त्याचा आनंद होईल. पण सांगून जाईन महाराज, तो आनंद फार काळ टिकणार नाही तुमचा. ज्याच्या रानातून ती अर्धी गोणी, 1 गोणी गव्हाची, ज्वारीची, बाजरीची भेटली ना, त्या शेतकऱ्याचा, कष्टकरी शेतकऱ्याचा जर तळतळाट लागला ना तुम्हाला, तुमच्या अख्ख्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार आहेत का वाईट तळतळाट आहे. जाताना एवढं फक्त घेऊन जा तुम्ही. कधी कोणाचा तळतळाट घ्यायचा ना, रुपया सुद्धा पचवायचा नाही महाराज. पचणारच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज 3 लोक स्वर्ग मृत्यू पाताळ, या 3 लोकांमध्ये भीती नाही. का भीती नाही महाराज? तो जगाच्या मालकाचे आम्ही त्या भगवंताचं दास्यत्व केलं. ऐकून जा, दास्यत्व केलं. सगळ्यात जास्त भीती वाटते मरणाची. इथं आपण आलो होतो 15 मिनिटापूर्वी. मरणाची भीती वाटते. पण महाराज आलेल्या प्रत्येक माणसाला जावं लागते. जन्माला आला की मरण फुकाटे. ऐकून जा, पकवाज नावा घेतला की गट्टा फुकाटे. मैजाप्पा पकवाज नावा घेतला गट्टा फुकाटे. जन्माला आला की मृत्यू फुकाटे. जावंच लागणार आहे ना. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. म्हणून जीवन जगत असताना माणसाने इतकं गोड कर्म केलं पाहिजे, इतकं गोड कर्म केलं पाहिजे महाराज, किती कर्म परतफेड करत असताना जगाच्या मालकानं आपल्याला साथ द्यावा, इतकं गोड कर्म केलं पाहिजे महाराज. आणि सांगू, कर्माची शिदोरी अशी आहे महाराज, माझं कर्म मला भोगावं लागणार आहे, पाकवायचं कर्म पाकवायला भोगावं लागणार आहे, गायकाचं कर्म गायकाला भोगावं लागणार, तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागणार. याच्या पुढचं सांगून तुम्हाला मी, प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाला भोगावं लागणार. तिथं पर्याय नाही महाराज. अजमेला पंजामेला विकोदेत जायला गायला लागलो. बाप मसना गेला अजमेला पंजामेला, बाप मसना गेला. मॉनिटर कमी झाला, मॉनिटर वाढवा. देखत देखत नातू पंतू तो ही तैसा झाला, देखत देखत नातू पंतू तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भय आले नाही श्रीराम, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो पंतू तो हे तैसा झाला. इतकं कर्म वाईट. याच्या पुढचं सांगेन महाराज तुम्हाला. दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. 2 उंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. अजून एक प्रमाण त्याला, करे कर्म झाले त्याची भोग आले, उपज झाली मेले असे कर्म भोगावं लागणार आहे महाराज. एक ग्रस्त माझ्या जगद्गुरु तुकोबाराकडे गेला, म्हटलं महाराज जन्माला आल्यानंतर कर्म भोगावं लागतं. सगळं मान्य झालं, दुसऱ्याच्या नशिबातला 1ही रुपया पचत नाही. सगळं मान्य झालं, कर्म देवाला भोगावं लागतं, तुम्हाला मला भोगावं लागतं, देवाच्या वडिलाला कर्म भोगावं लागतं. सगळ्या गोष्टी मान्य झाल्या.
पण आम्ही भगवंताचे दास झाल्यानंतर आम्हाला तिन्ही लोकांमध्ये भीती राहिली नाही. त्याचं नेमकं कारण काय? याचंच कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. उभा मागे पुढे हा हा टाळ टाळ. उभा मागे पुढे वा वा. देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे काही हो. देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगावी कोणे संकट क्या बात आहे. उगावी कोणे संकट उगावी कोणे संकट उगावी कोणे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे मागे पुढे मागे पुढे वा वा वा. खोड जुनं दिसतंय पण नावेला टक्कर देतंय. किती बाबा वय किती तुमचं? 70 का 80? मलाच माहिती नाही. कशाला विचारतो रे? तुला काय करायचंय? तू का राशन कार्ड वाढून देणार आहे का आम्हाला ते टोल चालू करणार आहे? नाही नाही, पण खरं सांग का गड्या, कुठंच न शिकता एवढं गोड गायन करत आहे ना, फक्त गडाची सेवा केल्याचा फायदा आहे गड्या, बस. आणि ह्या वयामध्ये एवढं गायन आणि एवढा उंच आवाज, हे गडावरच आहेत ना. वा वा. त्याच्यामुळेच हे गडाचं रक्त लगेच ओळखू येतं हो. हा, गडाचं पाणी लगेच ओळखू येतं. ती गुपित राहत नाही. गडाची सेवा केल्याचा फायदा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तिन्ही लोकांमध्ये भीती राहिली नाही. का राहिली नाही? तर देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. महाराज, वारकरी संप्रदायामध्ये एवढे मोठे संत होऊन गेले गड्या, प्रत्येक संताच्या घरी जगाच्या मालकानं काम केलं. ऐका, प्रत्येक संताच्या घरी. वारकरी संप्रदायातील सगळ्यात श्रीमंत संत म्हणून ज्यांना ओळखलं जातं, पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ महाराज. शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या घरी सुद्धा जगाच्या मालकानं महाराज 1 दिवस नाही, 2 वर्ष नाही, 3 दिवस नाही, 3 वर्ष नाही, 4 दिवस नाही, 4 वर्ष नाही, पूर्ण 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं महाराज. 36 वर्ष श्रीखंडाच्या रूपामध्ये जगाचा मालक जर पाणी वाहत असेल, एवढंच नाही महाराज, माझे शांती ब्रह्मनाथ महाराज जर पूजेला बसले तर त्या श्रीखंडा रूपामध्ये असलेल्या जगाच्या मालकानं चंदन उगाळून देण्याचं काम करावा. ऐकून जा लोणीकर, चंदन उगाळून देतय कोण? जगाचा मालक. बर, उगाळलेला चंदन लावायचं आहे कुणाला? जगाच्या मालकाला. याला म्हणायचं सेवा. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. पण सेवा तशी पाहिजे. जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी वाहावा. हे कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाह. जय श्रीराम. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाह. हे कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाह. हे अनन्य भक्ती भावे निराव पिताचे पाये आनंद भक्ती भाव निराव पिताचे पाये आनंद भक्ती भाव निराव पिताचे पाये आनंद भक्ती भाव निराव पिताचे पाये. वाडू आरती माझ्या स्वामी एकनाथा. वाडू आरती स्वामी एकनाथा. वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. हे कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे. अनन्य भक्ती भावे निळा बंदितांचे पाय. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. पाणी वाहे. आनंद भक्ती भावे. आनंद भक्ती भावे निरावंतितांचे. तुम्ही झोपा. हाना पडी तुम्ही आता वाजवा मोकळं म्हणणे असं. तुमच्या काय 72चा दुष्काळ पडलाय का? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदितांचे पाय. महाराज, जगाच्या मालकानं शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या घरी काम करावं. काय ताकद होती महाराज, सांगू तुम्हाला.
शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या घरी काम करावं याच्यामध्ये नवल नाही. शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या घरी कसल्याही प्रकारचं संकट आलं ना महाराज, तरी ते संकट निवारण करण्याचं काम माझ्या जगाच्या मालकानं करावं. आता बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला वाटत असेल, पुरुष वर्गाला वाटत असेल, जगाच्या मालकानं माझ्या घरी काम करावं. पण खरं सांग का, तुम्ही जर सेवा तशी करत असाल, गडाची सेवा तशी करत असाल, जगाच्या मालकाचं नामस्मरण तसं करत असाल, तर जगाचा मालक तुमच्या घरी कावडीनं पाणी वाहिल्याशिवाय राहणार नाही. फक्त सेवा त्या क्वालिटीची पाहिजे, ध्यानात ठेवा. सेवा जर तशी असेल तर 100% तुम्हाला जगाचा मालक दर्शन देणार आणि तुमचं दुःख निवारण करणार. पण सेवा तशी करा. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ना करावं मन. सांगू तुम्हाला, एक तर जगाच्या मालकाच्या भजनाची सवय लागतच नाही. स्पष्ट सांगतो, लागतच नाही. आणि एकदा का लागली की मग सुटत नाही. दिनरजनी हाची धंदा, गोविंदा ते पवाडे किंवा रात्र न कळे दिवस न कळे, अंगे खेळे दैवते. तुमची सेवा जर त्या क्वालिटीची असेल महाराज, तुम्ही पायामध्ये चप्पल घालू नका, पण रानावनामध्ये फिरा. अभिमान महाराज. तर जगाच्या मालकानं ठरवलं माझ्या भक्ताला नाहीच काटा मोडून द्यायचा, तर जगाचा मालक भाऊ महाराज त्या भक्ताला काटा मोडून देणार. देवतारी तया मारी न कोण